नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर गाई गुराची बारस एक पारंपरिक धार्मिक पद्धतीचा सण आणि त्या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवा म्हटला जातो म्हणजे गाई गुराची बारस म्हणजेच वसुबारस. तर ह्या वर्षीची गाई गुराची बारस आहे 17 ऑक्टोबर 2025. या दिवशी गाई गुराची बारस म्हणजेच वसुबारस दिवाळीचा पहिला दिवा म्हटला जातो. तर तो आहे गाई गुराची बारस. ही एक पारंपरिक धार्मिक पद्धत आहे. विशेषतः महाराष्ट्र व इतर काही भागांमध्ये साजरी केली जाते. तर गाई गुराची बारस म्हणजे काय? बारस म्हणजे जन्मानंतर 12वा दिवस. मानवांप्रमाणे जनावरांचंही बारसं साजरं केलं जातं. विशेषतः जर गाय किंवा बैल वासराला जन्म देते तर त्या वासराच्या जन्माच्या 12व्या दिवशी बारसं साजरं केलं जातं. गाई गुराची बारस त्याला म्हणतात. कशी साजरी करायची? तर त्या दिवशी स्वच्छता केली जाते गोठ्याची. घर स्वच्छ केलं जातं. वासराला गाईला स्नान घालणे, गाईला आणि वासराला स्नान घालून फुलांनी सजवलं जातं. गाईची पूजा केली जाते. तिच्या पायावर हळदी कुंकू फुले वाहिली जातात आणि त्या दिवशी गाई आणि गुराला गोडाधोडाचं खाऊ घातलं जातं. काही ठिकाणी पुरणपोळी केली जाते, काही ठिकाणी गुळाचे पदार्थ केले जातात. वडीलधारी मंडळी गुरांना आशीर्वाद देतात, आरोग्याची भरभराट व्हावी म्हणून प्रार्थना करतात. पशूंच्या जन्माचं स्वागत करणं, त्यांचं संरक्षण करणं, आरोग्य यासाठी प्रार्थना करणं, आपल्याला अन्न दूध शेतीसाठी मदत करणाऱ्या या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं. म्हणजे तुम्ही जर गाय गुराची बारस साजरी करीत असाल तर त्यासाठी आपल्याला कोणती पूजा करायची आहे, कोणते मंत्र म्हणायचे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गाईच्या मातेप्रती कृतज्ञतेचा दिवस साजरा करणे म्हणजे गाई गुराची बारस. भारतीय संस्कृतीमध्ये गाईला गोमाता म्हणून पूजले जाते. ती केवळ एक प्राणी नसून आपली माय समान आहे, जी आपल्याला दूध देते, शेतीसाठी साथ देते आणि आशीर्वाद देते. गाईला जेव्हा वासरू होतं तेव्हा त्या वासराच्या जन्माच्या दिवशी 12व्या दिवशी गाई गुराची बारस साजरी केली जाते. एक सुंदर अशी पारंपरिक प्रथा आहे. मुख्यतः ही ग्रामीण भागामध्ये जास्त पाळली जाते, जास्त मानली जाते. या दिवशी पूजली जाते गाईची पूजा केली जाते. जर आपल्याकडे गाई उपलब्ध होत असतील तर आपण करू शकतो, किंवा आपल्या घरामध्ये जर मूर्ती असेल तर त्याची आपण पूजा करू शकतो. आता आपण पाहूयात मूर्तीचं पूजन कसं करायचं आहे. कोणतीही पूजन करताना सुरुवातीला आपण दीपप्रज्वलन करून घेतो आहोत. पहिल्यांदा दिव्याची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला पूजेची सुरुवात करायची. तुपाचा दिवा मी लावून घेतलेला आहे. तुपाच्या दिव्याचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि दिव्याला अक्षता ठेवून स्थानपन्न करायचं आहे. आणि त्यानंतर जिथे आपल्याला पूजन करायचं आहे गाईचं त्या ठिकाणी आपल्याला छान अशी आरास करून घ्यायची आहे. कोणतीही पूजा करताना आपण पहिल्यांदा गणपती बाप्पांचं पूजन करतो, गणपतीला आवाहन करत असतो. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे. सुरुवातीला जलाभिषेक करायचा, नंतर दुग्धाभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर परत एकदा आपल्याला जलाने अभिषेक करायचा आहे. जेव्हा आपण अभिषेक करू त्यावेळेस आपण ओम गण गणपते नमः किंवा अथर्वशीषचं पठण करायचं आहे. अथर्वशीष आणि गणपतीचा मंत्र आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सहज अवेलेबल होणार आहे. आपण नित्याची पूजा करतो त्यामुळे आपल्याकडे पाठांतर झालेलंच असेल. तर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर, अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. गाय म्हणजे विष्णूची प्रिय अशी असल्यामुळे आपल्याला विष्णू स्वरूप विष्णू असलेल्या आपल्या कृष्ण भगवान यांचा देखील अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला आपण जलाने करणार आहोत, नंतर आपण दुधाने करणार आहोत आणि परत एकदा जलाने आपल्याला अभिषेक करायचा. जेव्हा आपला अभिषेक चालू आहे तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा वासुदेवाचा मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला जलाने अभिषेक करून श्रीकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला गाईचं देखील अभिषेक करून घ्यायचा आहे. गाईचा अभिषेक करताना आपण दुधाचा अभिषेक करणार नाही आहोत. आपण गाईचा अभिषेक करताना गंगाजलानेच अभिषेक करायचा आहे. आणि गाईचा अभिषेक करताना सुरुवातीला पायावरती पाणी घालायचे आणि नंतर गाईवरती आपल्याला वासरावरती अभिषेक घालायचा आहे.
गाईगुराची बारस म्हणजे वसुबारसेचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. वसुबारस आपल्या जीवनात, कृषी, संस्कृतीत गाईच्या महत्त्वाची आठवण करून देते. या दिवशी आपण गाईच्या पूजेसाठी सजग राहतो आणि तिच्या सहनशीलतेचा आदर करतो. तसेच वसुबारसेच्या दिवशी पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी, समाधान येते अशी भावना आहे. हिंदू धर्मामध्ये गाईला पवित्र मानले जाते. तिला गोमाता म्हणून सन्मान दिला जातो. गाय हे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तिच्या दुधातून पोषण मिळते. गोमूत्र, गोबराचा वापर शेती, आरोग्य, पर्यावरण संरक्षणासाठी केला जातो. तसेच गाई शांततेचं, सहनशीलतेचं प्रतीक मानली जाते. पुराणांमध्ये तर वसुबारसेच्या दिवशी गाई आणि तिच्या वासराची पूजा केल्याने घरात संपन्नता येते, दारिद्र्य दूर होते असं मानलं गेलेलं आहे. गोवत्स म्हणजे द्वादशीच्या दिवशी गाई वासराची पूजा केल्याने संतान सुख देखील मिळते असंही मानलं जातं. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये वसुबारसेला मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेमध्ये वसुबारसेची पूजा केली जाते. गाईचा गंगाजलाचा अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी पूजन करायचं आहे तिथे मी 3 विडे मांडून घेतलेले आहेत. 3ही विड्यांवर आपण अक्षता घालून घेणार आहोत. त्यावरती हळदी कुंकू घालायचं आहे. आपल्याला सुरुवातीला गणपती पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपण बाळकृष्ण भगवानांच्या मूर्तीचं पूजन करणार आहोत आणि नंतर आपण गाईची पूजा करून घेणार आहोत. सुरुवातीला पहिल्या विड्यावर आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करणार आहोत. गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणाऱ्या दुर्वा, त्याचसोबत लाल फूल आपण अर्पण करणार आहोत, जे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्याचसोबत जर आपल्याकडे कोणते गणपती बाप्पांच्या मूर्तीला घालण्यासाठी अलंकार असतील तर तेही आपण परिधान करून घेणार आहोत गणपती बाप्पांना. आणि त्यांना लावायचा आहे आपल्याला अष्टगंध किंवा चंदनाचा टीका. हळदी कुंकू आपण गणपती बाप्पांना लावत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर आपल्याकडे प्रत्येक देवतांना हळदी कुंकू लावलं जातं, पण तसं नाही. प्रत्येक देवतेचा एक विशिष्ट असा गंध आहे, तोच त्या देवतांना लावायचा आहे. त्यामध्ये गणपती बाप्पांना चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टीका लावायचा आहे. माझ्याकडे छान असे अलंकार आहेत गणपती बाप्पांसाठी आणि सुंदर असा मुकुट देखील आहे, तो आपण परिधान करून घेतलेला आहे. गणपती बाप्पांसाठी 108 दुर्वांची जुडी मी तयार केलेली आहे, ती आपण अर्पण करणार आहोत. गुलाबी किंवा लाल रंगाचं जास्वंदीचं फूल खूप प्रिय आहे गणपती बाप्पांना, ते आपण त्यांना अर्पण करून घेणार आहोत. त्यानंतर नैवेद्य, गणपती बाप्पांना नेहमीच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे, तो आपण दाखवून घ्यायचा आहे. संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांसाठी मोदकाचा जो त्यांना खूप प्रिय असलेला नैवेद्य देखील केला जातो आणि ते आवडीनं ग्रहण देखील करतात, त्यांचा नैवेद्य त्यांना दाखवला जातो. त्यानंतर आपल्याला श्रीकृष्ण भगवान यांच्या मूर्तीला स्थानापन्न करून घ्यायचं आहे. त्यांना छान असे वस्त्र परिधान करून घेतलेले आहेत. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण मनोभावे अर्पण करायच्या आहेत आणि श्रीकृष्ण भगवान यांना आपण अष्टगंध चंदनाचा टीका लावून घेतलेला आहे. आपल्याकडे जर अत्तर असेल तर ते अत्तर देखील लावायचं आहे. सुगंधित वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याकडे देवदेवता आकृष्ट होतात, त्यांच्या लहरी आपल्या घरामध्ये जास्त आकृष्ट होतात. त्यामुळे अत्तर लावणे, धूप लावणे किंवा छान अशा सुंदर अशा सुवासिक उदबत्त्या लावणे हे त्याचं महत्त्व आहे. श्रीकृष्ण भगवान यांना स्थानापन्न केल्यानंतर आपण गाईची पूजन करून घेणार आहोत. गाई आणि वासराची आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्याला गाईला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेली गाय, आपल्याला त्यांना तुळशीपत्र आणि पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचसोबत श्रीकृष्ण भगवान यांना आपण तुळशीपत्र अर्पण केलेलं आहे आणि खोबऱ्याचा नैवेद्य, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण गणपती बाप्पांना दाखवला आणि गाईला आणि श्रीकृष्ण भगवान यांना आपण गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे. असे वेगळे वेगळे नैवेद्य ठेवलेले आहेत. आपण आपल्याकडे कोणती फळे असतील तर दूध असेल तर आपण ते श्रीकृष्ण भगवान यांना ठेवायचं आहे, पण आपल्याला गाईला दुधाचा नैवेद्य दाखवायचा नाही. आणि वसुबारसेच्या दिवशी आपल्याला गाईला रमा एकादशी देखील आहे आणि वसुबारस देखील एकाच दिवशी आलेली आहे, त्यामुळे गाईला अन्नाचा नैवेद्य चालत नाही. कोणतंही पिवळी वस्तू आपल्याला गाईला त्या दिवशी घास म्हणून द्यायची आहे आणि नैवेद्य म्हणून खाऊ घालायचा आहे. त्याचसोबत
वसुबारशीच्या दिवशी रमा एकादशी देखील आहे. ज्यांचे उपवास आहेत त्यांनी उपवासाचाच आहार घ्यायचा आहे. जो काही फलाहार किंवा फराळीचं खात असाल ते खायचं आहे. पण ज्यांचे उपवास नाही आहेत त्यांनी शक्यतो गव्हाचं आणि मुगाचं खायचं नाही. त्या दिवशी गव्हाळ्या मुगाळ्या अजिबात खाल्लं जात नाही असं आमच्याकडं म्हटलं जातं. मग त्या दिवशी नैवेद्य कशाचा दाखवायचा, तर त्या दिवशी बाजरीची भाकरी, गवारीची शेंग हा नैवेद्य दाखवला जातो. आणि बऱ्याच महिला संततीसाठी ह्या दिवशीचा उपवास देखील करतात आणि उपवास सोडताना बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग याच्यावर उपवास सोडतात. अशी देखील बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे. गाई गुराची बारस म्हणजे वसुबारस हा दिवस गाई आणि तिची वासरे यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी शक्यतो महिलांनी उपवास करावा आणि त्या दिवशी आपल्याला गूळ, बाजरीची भाकरी, चणे, इतर पौष्टिक पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे आणि गाईला देखील तेच अर्पण करायचं आहे. हे पदार्थ केवळ धार्मिकदृष्ट्या शुभ नसून गाईच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. या दिवशी लोक गहू आणि दुधाचे पदार्थ खाणे टाळतात, जे या दिवशी नम्रतेचं आणि कृतज्ञतेचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी गाईंना चारा खाऊ घालणे, त्यांची सेवा करणे आणि हे घरातील ग्रहांचे दूर करण्याचं लक्षण मानलं जातं. महालक्ष्मीची कृपा टिकवून ठेवण्यासाठी हे खूप शुभ मानलं जातं अशी श्रद्धा आहे. गाईगुराची बारस हे एक श्रद्धेचं, कृतज्ञतेचं आणि आपुलकीची भावना व्यक्त करणारा सण आहे. आपण सर्वांनी ही परंपरा जपावी, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावी आणि गोमातेप्रती आपले ऋण मान्य करावे, यासाठी आजचा व्हिडिओ आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं आपण पूजन केलेलं आहे आणि तो दिवस दिवाळीचा पहिला दिवा म्हणून साजरा केला जातो. तर प्रत्येकाने हा दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसेची पूजा करावी, त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन परत चॅनलवर भेटणारच आहोत. सर्वांना श्री